मित्रांनो, मी ही इलेक्ट्रिक स्कूटर पूर्णपणे विकत घेतली आहे, पण अशीच स्कूटर तुम्हाला 50,000ने स्वस्त मिळू शकते. नाही समजलं? चला समजवतो. तर आजकाल कंपन्यांनी ईव्ही सेल वाढवण्यासाठी बॅटरी रेंटलचा एक नवीन प्रकार काढलाय, ज्याला म्हणतात बास, म्हणजे बॅटरी ॲज अ सर्व्हिस. नाही समजलं? चला समजून घेऊ. तर एक ईव्ही कार सपोज आहे 15 लाखाची आणि 11 लाखात जर ती घरी आली विथ बास, म्हणजे तिची 4 लाख रुपयाची बॅटरी जी आहे ती एका वेगळ्या फायनान्स कंपनीने फायनान्स केली आहे. म्हणजे फायनान्स कंपनी हेच 4 लाख रुपये तुम्हाला 4 ते 5 रुपये पर किलोमीटर या हिशोबाने रेंट घेणार विथ इंटरेस्ट. जितके पण वर्ष तुमचे बॅटरीचे पूर्ण पैसे फिटत नाही. आणि काही कंपनी हा पूर्ण कॉस्ट नाही, पण पूर्ण रेंटल तुमच्याकडनं घेणार जोपर्यंत गाडी तुमच्याकडे आहे. आणि काही फायनान्सर तुमच्याकडनं हा चार्ज नाही घेणार, किलोमीटर वाईज घेणार, पण त्यांचा सिक्युरिटी डिपॉझिट नक्की राहील. म्हणजे इन शॉर्ट 2 अग्रीमेंट बनतील, एक कार लोनचं अग्रीमेंट आणि एक बॅटरी रेंटलचं अग्रीमेंट. आणि गाडीचा जो इन्शुरन्स आहे तो टोटल एक्स शोरूम प्राइस इन्क्लुडिंग बॅटरी वरच राहणार आणि वॉरंटी सुद्धा फर्स्ट ओनरची तेवढीच राहणार. आणि होम चार्जिंगचा जर आपण 1 ते 2 रुपये पर किलोमीटर कॉस्ट जरी धरला, तरी पास मध्ये जो तुमचा मंथली पर किलोमीटर खर्च आहे तो 5 ते 6 रुपये पर किलोमीटर असेल. मग फायदा काय? बघा, आईस व्हेकल पेक्षा तुम्हाला नक्की स्वस्त पडेल, पण जर तुमचा मंथली रन 1000 किलोमीटर किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल तर तुम्ही बासचा विचार करू शकता. पण इतर वेळी जर तुमचा मंथली रन जास्त असेल तर बास हे काही नाही पण एक पेमेंट स्ट्रक्चर्ड मार्केटिंग गिमिक आहे. म्हणजे ऐकायला भारी वाटतं ना, 11 लाखामध्ये मोठी ईव्ही कार, 1 लाखामध्ये ईव्ही स्कूटर. हा, जर ब्रँड 5 ते 7 वर्षानंतर गाडीची बायबॅक ऑफर देत असेल किंवा फायनान्सर जे बॅटरीची कॉस्ट असते त्याच्या रिकव्हरी नंतर तुमचा रेंट बंद करत असेल तर ठीक आहे, पण यामध्ये भरपूर टर्म्स अँड कंडिशन्स नक्की असणार. तर मग करायचं काय? तर बघा, जर तुमचा रन 500-1000 किलोमीटर पर मंथच्या वरती नसेल तर सरळ सरळ पेट्रोल गाडी घ्या, विषय संपवा. पण तुमचा रन जर त्याच्यापेक्षा जास्त असेल किंवा ईव्ही आल्यानंतर तुम्ही जास्त चालवणार असाल तर आय थिंक आउटराईट परचेस मध्येच समजदारी आहे. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड फॉलो नक्की करा आणि ऑटो मराठी इंडिया युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि ही रील पाठवा आपल्या मित्रांना ज्यांना बास माहिती नाही किंवा ज्यांना ईव्ही घ्यायची.